आता तुम्ही डॉक्टर देखील आहात, या ठिकाणी ब्लड डोनेशन या कॅम्प चालू आहे, ब्लड डोनेशन देखील केले, कशा पद्धतीने समाधान वाटते, काय तरुणांना आव्हान करा? मी डॉक्टर शेख, आपला दातांचा दवाखाना आहे एस टी स्टँडच्या पाठीमागे, आणि आपले माझ्यासोबत डॉक्टर पटेल पण आहेत, डॉक्टर पटेल ते पण देत आहेत ब्लड. हा, डॉक्टर शेख, डॉक्टर पटेल म्हणून आहे, त्यांचे दातांचा दवाखाना आमच्यासोबत पार्टनर आहेत, ते भाऊ आहेत माझे. तुम्ही डॉक्टर आहात, ब्लड देखील डोनेट केले, काय वाटतं, काय तरुणांना काय आव्हान कराल किंवा नागरिकांना? तरुणांना आव्हान मी करतो तरुणांना आव्हान, तर त्यांनी ना ब्लड डोनेशन केलं पाहिजे दर वर्षातून एकदा तरी. हा, जीव वाचतो, बऱ्याच लोकांचा जीव वाचतो. त्यांना इमर्जन्सी मध्ये ऍक्सिडेंट मध्ये लागतं रक्त. तुम्ही स्वतः डॉक्टर आहेत, ब्लड डोनेशन केलंय, काय मनातून समाधान वाटतंय, कशा पद्धतीने भावना आहे? हा, मनातून आम्हाला खूप समाधान वाटतंय, कारण आहे ना आमचं रक्त कोणाच्या उपयोगी पडेल आहे ना, त्याच्यामुळे काय होईल, आम्ही तरुण आहात म्हणून आम्ही माझा AB पॉझिटिव्ह आहे, AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे. काय डॉक्टर आहात, या ठिकाणी ब्लड डोनेशन करण्यासाठी आलात, ब्लड देखील चालू आहे, कशा पद्धतीची भावना आहे? खूप अतिशय सुंदर म्हणजे नियोजन पद्धती आहे आणि खूप चांगलं वाटतंय, कारण ब्लड हे डोनेट झालंच पाहिजे, कारण जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना ब्लड मिळालंच पाहिजे. आता आमदार शरददादा सोनवणे या ठिकाणी असा उपक्रम राबवतात, वायात खर्च म्हणजे वाढदिवस वेगळ्या पद्धतीने देखील साजरा होतो, परंतु तालुक्यात या वेगळ्या पद्धतीने अनोखा ब्लड डोनेशन तालुक्यात बऱ्याच ठिकाणी होते. काय शुभेच्छा द्याल वाढदिवसाच्या आमदार शरददादा? नाही, प्रथम सोनवणे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा जो काही उपक्रम त्यांनी राबवलेला आहे खूप अतिशय सुंदर, कारण अनेकांच्या वाढदिवसाला खूप मोठा जल्लोष, DJ वगैरे वाजवले जातात, पण हा जो उपक्रम म्हणजे आयोजित केला आहे, ह्या उपक्रमामुळे भरपूर गरजू व्यक्तींना, ज्यांना म्हणजे त्यांची खरीच परिस्थिती नाही ब्लड म्हणजे ब्लड बँक मधून रिसीव्ह करायचे, त्यांना खरंच हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे. आता या ठिकाणी काही लोकांना जीव वाटणार आहे, या ब्लडच्या माध्यमातून मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण देखील ब्लड डोनेट करतात. आपण डॉक्टर आहात, आपल्या प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे, परंतु कशा पद्धतीने तरुणांना आव्हान करावं? नाही, तरुणांनी तर सर्वात प्रथम ब्लड डोनेट केलं पाहिजे, कारण त्यांचं जे ताजं सळसळतं रक्त आहे त्याचं काहीतरी म्हणजे रुग्णांना काहीतरी थोड्या प्रमाणात तरी उपयोग झालाच पाहिजे. त्यामुळे मी तरुणांना सगळं आवाहन करेन की कृपया सगळ्यांनी ब्लड डोनेट करा. आता तुम्ही डॉक्टर आहात, काही लोकांना वाटतं ब्लड डोनेट केल्याच्या नंतर त्रास होतो, काही म्हणजे वेगळं काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात, अशा पद्धतीने काही ब्लड डोनेट केलेलं चांगलं असतं की धोकादायक असतं? नाही, ब्लड डोनेट केलेलं कधी पण चांगलंच असतं, कारण आपलं ब्लड फ्रेश होत असतं, म्हणजे प्युरिफाय जे म्हणतात ना, हा डायलिसिस टाईप. डायलिसिस मध्ये पण काय होतं, ब्लड प्युरिफिकेशनच होतं, तर ब्लड डोनेट केल्यामुळे पण ब्लड प्युरिफायच होतं, तर त्यामुळे कधीच कोणता त्रास होत नाही. धन्यवाद. काय नाव? प्रवीण संजय जाधव, कुठून आले? बोरी. बोरी. आता कशा संदर्भात ब्लड डोनेशन आहे, माहिती का? नाही एवढं. किती आता या ठिकाणी किती संख्येने तुम्ही या ठिकाणी करून आलात? आम्ही आहे 4-5 जण आहेत. 4-5 जण. हो. ब्लड दिले कसं वाटतंय? मस्त वाटतंय. चांगलं वाटतं. हो. काय नाव मित्रा? सौरभ ज्ञानेश्वर मुळे. सौरभ मुळे. मुळे. कुठून आले? आळे. आले. आता ब्लड डोनेशन या ठिकाणी होत आहे, मोठ्या संख्येने तुम्ही तरुण या ठिकाणी आले, ब्लड डोनेशन केले, कशा पद्धतीने, काय आनंदाचं वातावरण, काय वाटतंय? पहिल्यांदा मी ब्लड डोनेशन केलं, आता यावेळेस पहिल्यांदा गेलेलं आहे. पहिल्यांदा केलं? हा, ते मग पहिल्यांदा करायची इच्छा होती म्हणून यावेळेस संधी मिळाली म्हणून केलं इथून. बाकी काय? बाकी काय नाही.